नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक माहिती समोर आलेली आहे। ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली त्या हॉटेलमधला सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय, ज्यामध्ये महिला डॉक्टर हॉटेलमध्ये एंट्री करत असल्याचं दिसतंय। दरम्यान तिच्यासोबत दुसरं कोणी होतं की नाही, ती एकटीच होती का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र जेव्हा ही महिला डॉक्टर त्या हॉटेलमध्ये गेली होती तेव्हाचा हा सीसीटीव्ही आता समोर आलाय। दरम्यान ज्या हॉटेलमध्ये ही महिला डॉक्टर होती जिथं ही आत्महत्या झाली त्या हॉटेल मालकाचा बाईट आपल्याकडे आहे, ऐकूया। त्यांनी आपल्या हॉटेल मालकांवर आरोप केले, कसं बघता याकडे आणि काय सांगा? नमस्कार, मी रणजित सिंह दिलीप सिंह भोसले, ओनर हॉटेलमध्ये फलटण। 23 तारखेला 22चा दिवस होता। सकाळी 1:22 MH23 पासिंगची एक ॲक्टिवा हॉटेल मोदीपच्या गेटच्या तिथं येऊन उभे राहिली। उभे राहिल्यानंतर एक महिला व्यक्ती गेटच्या तिथं आल्यानंतर आमच्या वॉचमननी विचारल्यानंतर सांगण्यात असं आलं की मी बारामतीला चालले, सकाळी आत्ता रस्ता उशीर झाला आहे, आत्ता जाणं काय उचित राहणार नाही, तेव्हा मी सकाळी 9:30 वाजता रूम चेकआउट करणार आहे, बारामतीला पुढे जाणार आहे। असं ऐकल्यानंतर आमच्या वॉचमननी एक माणुसकी म्हणून दार उघडलं। स्वतः वॉचमननी ते महिला असल्यामुळे गाडी आत घेतली, गाडी आत लावली आणि रिसेप्शनला घेऊन आले। रिसेप्शनला घेऊन आल्यानंतर लॉजिंग अँड बोर्डिंग ॲक्ट प्रमाणे नियमानुसार त्याचं कुठेही उल्लंघन न करता रजिस्टरला मॅडमची आम्ही स्वतः हँडरायटिंगनी त्यांनी एंट्री केली, आधार कार्ड दिलं, त्यांचा त्यांनी ॲड्रेस टाकला, सही केली आधार कार्ड नंबर टाकून, आणि CCTVच्या निदर्शनास अंतर्गत एंट्री केल्यानंतर त्या रूम नंबर 114 मध्ये तेही CCTV मध्ये कव्हर झाले। बरोबर 1:30 आसपास त्यांची एंट्री आहे रजिस्टरला। रजिस्टर मगाशी मी दाखवलं, आपल्याला एक कॉपी त्याची देतो। बरोबर 1:30 त्या रूममध्ये रूम नंबर 114 मध्ये गेल्या। रूम नंबर 114 मध्ये आतमध्ये गेल्यानंतर सकाळी 10-11च्या सुमारास रूम, आमची सेवा कशी असते, 24 तास चेकआउटची सेवा असते, तेव्हा 11-12 वाजेपर्यंत आमच्या स्टाफने कुठलाही डिस्टर्बन्स करण्याचा प्रयत्न केला नाही। पण 12 नंतर कुठेतरी राहिलेल्या गेस्टचा फोन पण नाही, फोन रिसीव्ह पण नाही केला गेला, किंवा पाण्याची किंवा नाश्त्याची पण रिक्वायरमेंट नाही आल्यानंतर थोडासा 12 ते 1च्या सुमारास आमच्या स्टाफने दरवाजा बेल वाजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही न उत्तर मिळाल्यामुळे असं वाटलं की कुठंतरी उशिरा आल्यात मॅडम, दमल्या असतील, झोपल्या असतील। त्या अनुषंगाने आम्ही परत 3 वाजता एकदा 3 ते 4च्या दरम्यान आम्ही परत रूम एकदा वाजवली, बेल वाजवण्याचा प्रयत्न केला स्टाफनी, पण त्यानंतरही उत्तर न मिळाल्यानंतर ॲज अ ओनर म्हणून मला मॅनेजरचा फोन आला की असं असं झालेलं आहे, काल रात्री आलेल्या व्यक्ती अजूनही 3 वाजल्यानंतरही त्यांचं कुठेही उत्तर आतमधनं किंवा रिप्लाय येत नाही, का त्यांनी ऑर्डर अजून काय केलेलं आहे, साधी पाण्याची बाटली पण त्यांनी रात्रीपासून मागितलेली नाहीये। मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळे, भाऊबीजेचा कार्यक्रम असल्यामुळे मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते, ॲज अ ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी। पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर 6:45च्या आसपास रूम उघडण्यात आली। त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे, पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे। मॅनेजर आहेत, वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे, आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यांनी स्वतःच्या ओढणीने गळफास लावून घेतलेला। इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन गेला, पोलिसांना तिथे बोलवलं गेलं, त्यानंतरची पुढची प्रोसेस तर आपण बघितलेली।